नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे दिलेला मॅट्रिक्स हा इन्व्हर्टिबल आहे का नाही. मीन्स चेक वेदर द फॉलोइंग मॅट्रायसेस आर इन्व्हर्टिबल ऑर नॉट. त्यासाठी एक रिझल्ट आहे. जो दिलेला मॅट्रिक्स आहे त्याचा डिटरमिनंट फाइंड आउट करायचा. डिटरमिनंट हा जर नॉट इक्वल्स टू 0 येत असेल तर दिलेला जो काय मॅट्रिक्स आहे तो कसा असणार आहे, इन्व्हर्टिबल असणार आहे. मीन्स डिटरमिनंट विच इज नॉट इक्वल्स टू 0 देन गिवन मॅट्रिक्स इज अ इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स. इन्व्हर्टिबल म्हणजे त्याचा आपण इन्व्हर्स फाइंड आउट करू शकतो. जर डिटरमिनंट ऑफ ए इज इक्वल टू 0 येत असेल तर दिलेला जो काय मॅट्रिक्स आहे तो नॉट इन्व्हर्टिबल असणार आहे. डिटरमिनंटची व्हॅल्यू नॉट इक्वल्स टू 0 आली देन ए इज अ इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स, किंवा याला आपण सेकंड फॉर्म मध्ये म्हणू शकतो ए इन्व्हर्स इज अ एक्झिस्ट. जर डिटरमिनंट इज इक्वल टू 0 आला तर दिलेला जो काय मॅट्रिक्स आहे त्याला म्हणायचं नॉट इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स, म्हणजेच दॅट इज ए इन्व्हर्स डज नॉट एक्झिस्ट. डज नॉट एक्झिस्ट. फॉर एक्झाम्पल, सपोज ए इज इक्वल टू 2, 3, 4 आणि 5 हा एक मॅट्रिक्स आहे. याची ऑर्डर 2x2 आहे. तर हा दिलेला मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल आहे का नाही ते आपल्याला चेक करायचे. स्टार्टिंगला गिवन ए इज इक्वल टू गिवन मॅट्रिक्स 2, 3, 4, 5 दिलेला मॅट्रिक्स डिटरमिनंट मध्ये कन्वर्ट करायचा आहे. डिटरमिनंट ऑफ ए इज इक्वल टू डिटरमिनंट 2, 3, 4, 5. स्क्वेअर ब्रॅकेटच्या ऐवजी 2 व्हर्टिकल लाईन यूज करायचे. याला मॅट्रिक्स म्हणणार, याला डिटरमिनंट म्हणणार. या डिटरमिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. हा डिटरमिनंट कसं सॉल्व्ह करणार, स्टार्टिंगला या दोन एलिमेंटचं मल्टिप्लिकेशन 2 इंटू 5 दॅट इज 2 इंटू 5 मायनस 4 इंटू 3. 4 इंटू 3. परत त्याला सिम्प्लिफाय करा. 2 इंटू 5 दॅट इज 10 मायनस 4 इंटू 3 12. यावरून डिटरमिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू येते. डिटरमिनंट ऑफ ए इज इक्वल टू 10 मायनस 12 दॅट इज -2. डिटरमिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू किती आली, -2. ओके, विच इज नॉट इक्वल्स टू 0 आली. म्हणजे आपल्याला काय मिळाला, डिटरमिनंट ऑफ ए नॉट इक्वल्स टू 0. जर डिटरमिनंट ऑफ ए नॉट इक्वल्स टू 0 असेल तर त्या मॅट्रिक्सला म्हणायचं इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स. नाव दिस इम्प्लाय दॅट देअरफॉर ए इज अ इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स. किंवा सेकंड फॉर्म मध्ये म्हणणार दॅट इज ए इन्व्हर्स इज एक्झिस्ट. ए इन्व्हर्स इज अ एक्झिस्ट. अशा प्रकारे आपण दिलेला मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल आहे का नाही ते चेक करू शकतो. एक्झाम्पल नंबर सेकंड, सपोज ए इज इक्वल टू मॅट्रिक्स 3, 2, 6, 1, 1, 2 अँड 2, 2, 5 हा एक मॅट्रिक्स आहे. हा दिलेला मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल आहे की नाही हे कसं चेक करणार. हिअर फर्स्ट ऑफ ऑल हिअर राईट गिवन दॅट इज गिवन मॅट्रिक्स 3, 2, 6, 1, 1, 2, 2, 2, 5. स्टार्टिंगला या मॅट्रिक्सला डिटरमिनंट मध्ये कन्वर्ट करूया. डिटर्मिनंट हे डिटरमिनंटचं नोटेशन आहे. डिटर्मिनंट 3, 2, 6, 1, 1, 2, 2, 2, 5 म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट रिमूव्ह करून आपल्याला 2 व्हर्टिकल लाईन यूज करायचं आहे. म्हणजे मॅट्रिक्सचं कशामध्ये कन्वर्ट होतं, डिटरमिनंट मध्ये कन्वर्ट होईल. आता या डिटरमिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. आता हा डिटरमिनंट यूज करताना आपण फर्स्ट रो यूज करणार आहे. म्हणजे 3 to 6 म्हणजे स्टार्टिंगला 3 एलिमेंट घ्यायचा, नंतर त्याचा मायनर फाइंड आउट करणार, नंतर याचा अपोजिट एलिमेंट यूज करायचं -2, परत त्याचा मायनर फाइंड आउट करायचा आणि लास्टला हा 6 यूज करायचा, +6 यूज करायचा आणि त्याचा मायनर फाइंड आउट करायचा. आता यामध्ये हा 2 यूज केलेला आहे, याचा अपोजिट साईन यूज करायचं. अपोजिट साईन यूज करायचं म्हणजे प्लस असेल तर मायनस यूज करायचा आणि मायनस असेल तर प्लस यूज करायचा. फक्त हे सेकंड एलिमेंटसाठी. फर्स्ट आणि लास्ट एलिमेंट म्हणजे फर्स्ट रो मधला फर्स्ट एलिमेंट आणि लास्ट एलिमेंट या दोघांसाठी सेम जे ओरिजिनल साईन आहे तेच यूज करायचे. त्याचा या 3 चा मायनर फाइंड आउट करायचा. या 3 चा मायनर कसा फाइंड आउट करणार, हा फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम कट करायचा. राहिलेल्या ह्या 4 एलिमेंटचा डिटरमिनंट फाइंड आउट करायचा. म्हणजे 1 इंटू 5 दॅट इज 5, मिडलला मायनस साईन, 2 इंटू 2 4 हा झाला 3 चा मायनर. सेम आता ह्या 2 चा मायनर फाइंड आउट करायचा आहे. 2 चा मायनर फाइंड आउट करायचा असेल, या 2 चा मायनर फाइंड आउट करायचा आहे म्हणजे हा सेकंड कॉलम कट करायचा आहे. राहिलेले 4 एलिमेंटचं डिटरमिनंट फाइंड आउट करायचं म्हणजे 1 इंटू 5 दॅट इज 5, मिडलला मायनस साईन, 2 इंटू 2 या 2 आणि या 2 चं मल्टिप्लिकेशन 4 हा झाला 2 चा मायनर. नेक्स्ट या 6 चा मायनर फाइंड आउट करायचा. या 6 चा मायनर फाइंड आउट करायचा असेल
तर फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम डिलीट करायचा. राहिलेल्या ह्या 4 एलिमेंटचा डिटरमिनंट फाइंड आउट करायचा. 1 into 2 अगोदर डायगोनली यूज करायचे. 2 येतो, -2 into 1 2 येईल. नंतर एकदा मायनर फाइंड आउट केल्यानंतर सिम्प्लिफाय करा. 3 इन ब्रॅकेट 5 - 4 दॅट इज 1 येईल, -2 ॲज इट इज इन ब्रॅकेट 5 - 4 दॅट इज 1 प्लस 6 ॲज इट इज दॅट इज 2 - 2 दॅट इज 0. परत त्याला सिम्प्लिफाय करा. 3 into 1 3 -2 नंतर हा 6 into 0 दॅट इज 0. परत त्याला सिम्प्लिफाय केलं तर आन्सर येईल 1. देअरफॉर डिटरमिनंट ऑफ ए इज इक्वल टू हा 3 - 2 करा 1. हा 1 नॉट इक्वल्स टू 0 आला, म्हणजे डिटरमिनंटची व्हॅल्यू काय आली, नॉट इक्वल्स टू 0. मग आपल्याजवळ एक रिझल्ट आहे. डिटरमिनंट जर नॉट इक्वल्स टू 0 येत असेल तर दिलेला जो काय मॅट्रिक्स आहे, नाव देन दिस इम्प्लाय दॅट ए इज अ इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स, किंवा याला सेकंड फॉर्म मध्ये म्हणणार दॅट इज ए इनव्हर्स इज अ एक्झिस्ट. ए इनव्हर्स इज अ एक्झिस्ट. हे दोन रिझल्ट यूज करून आपण दिलेला मॅट्रिक्स हा इन्व्हर्टिबल आहे का नाही ते आयडेंटिफाय केले. थँक्यू.